रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. बोरपाडलेत सावंत परिवारातर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार. बोरपाडले तालुका पन्हाळा येथे राजाराम हिंदूराव सावंत व सर्जेराव सावंत परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी 7वे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत प्रदीप पाटील, बादोली जिल्हा परिषद सदस्य सोनाली राहुल सावंत तसेच 7वे पंचायत समिती सदस्य माणिक पाटील, भादोले पंचायत समिती सदस्य कपिल पाटील आणि माले पंचायत समिती सदस्या भारती शिवाजी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सदस्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत विकास कामासाठी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम सावंत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल सातबाराचे मालक राहुल सावंत उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अतुल पाटील, माजी सरपंच शरद जाधव, संजय लबडे, रुद्र सावंत, संजय पवार, शामराव कोळी, आनंदराव आबदागिरे, राजवर्धन पाटील तसेच ब्रह्माकुमारी पुष्पा पेहणजी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयसिंग जाधव यांनी केले, तर आभार सर्जेराव सावंत यांनी मानले. यावेळी सावंत परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडलेहून श्रीकांत कुंभार. तसेच मालेगाटातून आमच्यासोबत निवडून येणारे आमचे मागताई वहिनी, तसेच आमचे मित्र कपिलजी पाटील, मंचावर उभे असलेले सर्व मित्र बंडा पाटील, आदरणीय सरपंच शरदी जाधव, आपल्या विधायक सावंतजी सावंत, आमचे पाहुणे आहेत राजवर्धन असे सर्व मंचावर उपस्थित मान्यवर, तिथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी. खरोखर नुकतंच राहुल दादांनी आपले पसंत तुम्हाला आवर्जून तुम्हाला सांगतो, 2022 साली तुम्ही माझ्या घरी आला होता. आपण या मतदारसंघामध्ये इच्छुक होता आणि त्यावेळी तुम्हाला आशीर्वाद दिला होता, तुम्ही लढवा आणि 100% तुमच्या पाठीशी आहे. आणि योगायोगाने या निमित्तानं तुमच्या वैद्यांच्या सोबत मी तुमच्या मिसेसोबत आम्हाला काम करण्याची संधी भेटली. आणि या अनुषंगाने तुम्हाला सांगतो, या मतदारसंघाचंही भाग्य मला वाटतं, या गावचं भाग्य की या गावाला 2 जिल्हा परिषद सदस्य मिळाले. त्या निमित्ताने डबल स्पीड या मला वाटतं या निमित्ताने या गावचे काम झाल्याशिवाय या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, तुम्ही आज या निमित्तानं आमच्या सर्वांचा सत्कार केला. या निमित्तानं मला वाटतं की गेले 15 दिवस सातत्यानं तुमच्या माध्यमातून सातत्यानं मला वाटतं की कामं करण्याची संधी आणि मतं मागायचं आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही आमच्या विश्वास ठेवून चांगल्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं. आता मित्रांनो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये निश्चित तुम्ही काळजी करू नका. निश्चित या येणाऱ्या मतदारसंघामध्ये लोकांना आम्ही नावाची काय करू की ह्या देश आपल्याला 21व्या शतकाकडे चाललेला आहे, परंतु मूळच्या गरजा काय, रस्ते, पाणी, लाईट, आरोग्य आणि शिक्षण हे अजून मला वाटतं की अजून अद्याप मला वाटतं की पूर्ण करू शकलेलं आहे. आणि या माध्यमातून ही भावना समजून आम्ही असं लाभायचे असं की आमचे मानवी भाऊ एक कायमस्वरूपी प्रिन्सिपल या मतदारसंघातून किंवा आपल्याही मतदारसंघाचे हाच प्रश्न असते. मला वाटतं की पण मी तुमच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ करत होतो, त्या मतदारसंघाने तुम्ही मला चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडला की आरोग्याच्या तो निकाली काढला, तुमचाही कौतुक आहे. आणि ह्या निमित्तानं मला वाटतं की या मतदारसंघाची भावना काय आहे की हा वारंवार जे प्रश्न आलेला आहे हा कुठेतरी संपला पाहिजे. आणि त्या निमित्तानं ही भावनाच्या जनादर करून या निमित्तानं आमचा आग्रह असेल की हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा प्रयत्न राहील.